राज्य कर्मचाऱ्यांना दिनांक 1 जानेवारी 2024 पासून 30%, 20%, 10% घरभाडे भत्ता म्हणजेच HRA सुधारित करण्याबाबत प्रधान सचिव यांना पत्र सादर। राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्त्याच्या दरात दिनांक 1 जानेवारी 2024 पासून सुधारणा करण्याबाबत महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनामार्फत राज्याचे प्रधान सचिव, अपर मुख्य सचिव, वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई यांच्या प्रति मागणीचे पत्र दिनांक 18/7/2024 रोजी सादर करण्यात आलेले आहे। सदर मागणी पत्रामध्ये केंद्र शासनाच्या विविध ज्ञापनाच्या संदर्भीय विषयानुसार निवेदन सादर करण्यात आले आहे। यामध्ये नमूद करण्यात आले आहे की केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिनांक 1 जानेवारी 2024 पासून महागाई भत्ता 50% केल्यावर घरभाडे भत्ता दरातही 9%, 18%, 27% वरून 10%, 20% आणि 30% अशी वाढ करण्यात आलेली आहे। मात्र महाराष्ट्र राज्य शासनाच्या वित्त विभागाच्या दिनांक 10 जुलै 2024 रोजीच्या निर्णयानुसार राज्य कर्मचारी व इतर पात्र कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता दर हा 46% वरून 50% करण्यात आलेला आहे। त्यामुळे घरभाडे भत्ता दरात देखील दरवाढ मिळणे अपेक्षित आहे। मात्र ती वाढ मिळताना दिसत नाहीये। किंबहुना ती HRA दरवाढ लागू होण्यासाठी राज्य शासनाच्या वित्त विभागाच्या दिनांक 5 फेब्रुवारी 2019 रोजीच्या निर्णयानुसार चुकीची वाक्यरचना कारणीभूत ठरत असल्याचे नमूद करण्यात आलेले आहे। तसेच वित्त विभागाच्या सदर निर्णयात पहिल्या परिच्छेदात महागाई भत्ता 25% ची मर्यादा ओलांडेल तेव्हा XYZ या वर्गीकृत शहर आणि गावांसाठी मिळणारा घरभाडे भत्ता हा 24%, 16% व 8% वरून 27%, 18% व 9% अशी वाढ होईल असे नमूद आहे। इथपर्यंत वाक्यरचना बरोबर आहे, परंतु त्यानंतरच्या वाक्यरचनेत ज्यावेळी महागाई भत्त्याची रक्कम ही 50% पेक्षा अधिक होईल त्यावेळी वरील प्रमाणे वर्गीकृत शहरांना अनुक्रमे 30%, 20%, 10% अशी वाढीव दराने घरभाडे भत्ता मंजूर करण्यात यावा असे नमूद करण्यात आलेले आहे। असा चुकीचा शब्दप्रयोग करण्यात आलेला असून जेव्हा की इथेही केंद्र सरकारच्या दिनांक 7 जुलै 2017 रोजीच्या पत्रानुसार ज्यावेळी महागाई भत्ता 50% मर्यादा ओलांडेल तेव्हा घरभाडे भत्ता वाढ असा शब्द असणे अपेक्षित होता, परंतु इथे जेव्हा 50% पेक्षा जास्त हा शब्दप्रयोग वापरला गेल्याने आज रोजी राज्य कर्मचाऱ्यांना सुधारित घरभाडे भत्ता वाढ मिळण्यास तांत्रिक अडचणी येत आहेत असे नमूद करण्यात आलेले आहे। केंद्र शासनाच्या विविध विभाग अंतर्गत महागाई भत्ता हा 50% झाल्यामुळे घरभाडे भत्ता दरात 10%, 20% आणि 30% प्रमाणे सुधारित दरवाढ करण्यात आल्याचे लेखी आदेश दिलेले आहेत। केंद्र शासनाच्या प्रत्येक विभागात ही घरभाडे दरवाढ मिळालेली आहे। मात्र महाराष्ट्र शासन आदेशात चुकीची वाक्यरचना झाल्याने राज्य कर्मचाऱ्यांना ही घरभाडे भत्ता वाढ मिळत नाहीये। त्यामुळे आज प्रत्येक कर्मचाऱ्याने दरमहा सरासरी किमान 500 रुपये पासून 1500 रुपयापर्यंतचे नुकसान होत आहे। शिवाय दिनांक 1 जानेवारी 2024 ते दिनांक 30 जून 2024 असा 6 महिन्यांची घरभाडे भत्ता थकबाकीचे सरासरी 3000 रुपये पासून 9000 रुपयापर्यंतचे नुकसान होत असल्याचे नमूद करण्यात आले आहे। तर सदर बाबींचा विचार करून राज्य शासनाकडून सदर निर्णयामधील वाक्यरचनेत सुधारणा करावी व राज्य कर्मचारी आणि अधिकारी यांना दिनांक 1 जानेवारी 2024 पासून घरभाडे भत्ता वाढीचा फरक ही जुलै 2024 च्या वेतनासोबत मिळावा अशी विनंती करण्यात आलेली आहे। या संदर्भातील सविस्तर निवेदन पत्र आपण सध्या स्क्रीनवर बघत आहात। धन्यवाद। अशा प्रकारची महत्त्वपूर्ण माहिती, लेटेस्ट आणि सविस्तर GR तसेच नवनवीन घडामोडी, नवीन परिपत्रक, शासन निर्णय आणि नोकरी संदर्भातील जाहिराती बघण्यासाठी लगेच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि ब्रह्मांड न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून बेल आयकॉनचे बटन प्रेस करा, जेणेकरून नवनवीन माहिती प्रथम आपणापर्यंत पोहोचेल। ब्रह्मांड न्यूज नेटवर्क, अकोले, अहमदनगर।